हॅलो, हाय, नमस्कार मैत्रिणींनो. पुन्हा एकदा शंभूज क्रिएशन या चॅनलवरती तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. तर हे बघा, काल आपण 42 साईजच्या कटोरी ब्लाऊजची बॅक पार्टची कटिंग या अगोदरच्या व्हिडिओमध्ये केली आहे. तर आता आपण फ्रंट पार्टची कटिंग बघणार आहे. तर हे बघा, अशा पद्धतीने आपण ड्राफ्टिंग करून घेतली. तर हा आपला फ्रंट पार्ट आहे. पुढे आपली आय हुक पट्टी असणार आहे. बॅक पण आपला डीप होता आणि फ्रंट पण आपला डीप आहे. तर या मेजरमेंटनुसार 42 साईजची कटोरी ब्लाऊज कटोरी कशा पद्धतीने काढायची हे डिटेलमध्ये आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर चला आता आपण ड्राफ्टिंग करूया. तर बघा, इथे मी कार्डशीट पेपर घेतला आहे. आता कार्डशीट पेपरवर मी वरतून एक स्ट्रेट लाईन देऊन घेतली. इथून आपण ब्लाऊजची मापी टाकणार. हे बघा, आता स्ट्रेट लाईन देऊन घेतली. तिथून आपण आता मेजरमेंट टाकणार आहे. तर सर्वात अगोदर आपल्याला मेजरमेंट टाकायचं आहे शोल्डरचं. तर फुल शोल्डर किती आहे आपल्या 42 साईजमध्ये आपलं फुल शोल्डर आहे 16 इंच. तर 16चं निम्मं घ्यायचं आहे आपल्याला. तर हे बघा, 16चं निम्मं येतं 8 इंच. इकडनं फोल्ड बाजू इथून आपल्याला मेजरमेंट टाकायचे. तर इथे मी टाकते 8 इंच. तुमचं किती पण शोल्डर असू द्या, तुम्हाला त्याचं निम्मं करायचं आहे. त्यानंतर बघा, इथून आपल्याला 2.5 इंच रुंदी घ्यायची आणि इथून 1 इंच डाऊन जायचं आहे. हे 1 इंच डाऊन आणि 2.5 इंच गळा रुंदी हे मेजरमेंट कंपल्सरी आहे. तुमचं जेवढं शोल्डर आहे त्याला डिवाईड 2 करायचं, म्हणजे त्याचं निम्मं घ्यायचं. तर हे बघा, आता आपण इथून आर्महोलचा फॉर्म्युला टाकणार आहेत. आपला फ्रंट पण डीप आहे, त्यामुळे इथं आपल्याला आर्महोलचा फॉर्म्युला डीप नेकचा वापरावा लागेल. डीप फॉर्म्युला वापरल्यानंतरच आपल्याला चेस्ट लाईन भेटेल. तर इथे मी तुम्हाला फॉर्म्युला दाखवते. तर हे बघा, हा डीप नेक फॉर्म्युला आहे, यानुसार आपल्याला वापरायचा आहे. तर आपली चेस्ट किती आहे 42, तर दुसऱ्या लाईनमध्ये येते. तर हे बघा, 42/6 प्लस 0.5 इंच करायचं आहे. तर हे बघा, 42/6 करायचं आहे. तर प्लस करायचं आहे आपल्याला 0.5 इंच. तर किती झाले 7.5 इंच. तर इथून 1 इंच डाऊन गेलो आहे, तिथून आपल्याला 7.5 इंचावर मार्किंग करायची. तर हे बघा, इथून मी 7.5 इंचावर मार्किंग करते. आता आपण इथे एक लाईन देऊन घेऊ. त्यानंतर बघा, आता ही इथली आपल्याला छातीची लाईन, यावर आता आपल्याला छातीची मार्किंग करायची. तर इथं बघा, डीप नेकला आपण लुझिंग देत असतो 1.5 इंच. कंपल्सरी आहे लुझिंग देणं. तुमची साईज कोणती पण असू द्या, पण तुम्हाला लुझिंग देणं कंपल्सरी आहे. तर बघा, आपली चेस्ट किती आहे आज 42 आहे. तर त्यामध्ये किती प्लस करायचं आपल्याला 1.5 इंच. तर किती झालं 43.5/4 करायचं आहे. तर किती आलं 10.5च्या वरती एक लाईन. तर हे बघा, इथून 10.5च्या वर एक लाईन अशी मार्किंग करते. त्यानंतर शिलाई मार्जिन घ्यायची 1.5 इंच. तुम्ही तुमच्या चॉईसनुसार घेऊ शकता किती घ्यायची ती. 1.5 इंच शिलाई मार्जिन घेतली, तुम्ही तुमच्या चॉईसनुसार घेऊ शकता. 2 इंच घेतली तरी काही हरकत नाही. त्यानंतर बघा, इथं आपल्याला शोल्डर मायनस करावं लागेल, कारण शोल्डर मायनस केल्यानंतरच आपल्याला जे मायनस झालेले शोल्डर आहे तिथून आपल्याला टेप ठेवून त्याचं सेंटर काढून आपल्याला जे मेजरमेंट टाकायचे ते भेटतील. तर अगोदर आपण शोल्डर मायनस करू. तर या अगोदरच्या व्हिडिओमध्ये चार्ट बघून शोल्डर मायनस कसं करायचं ते आपण बघून घेतलं आहे. तर तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर नक्की जाऊन चेक करा. तर बघा, आता आपल्याला शोल्डर मायनस साईजनुसार किती होतं, म्हणजे आपली नेक डीप किती, फ्रंटचा रेडी शोल्डर किती, त्यानुसार आपलं शोल्डर मायनस होतं. तर मी इथं तुम्हाला दाखवते आपलं किती मायनस होतं आहे त्यानुसार आपल्याला. तर हे बघा, इथं फ्रंटला, हे बघा, इथं फ्रंटला केलेलं नाही, तर आपण इथं रेडी शोल्डर चार्ट बघून इथं तुमच्या समोरच मी दाखवून देते. ते बघा, आपलं रेडी शोल्डर किती आहे. तर आपलं रेडी शोल्डर आहे 2.5 इंच. नेकचा पॅटर्न आहे राऊंड नेक. पुढचा गळा आहे आपला 7 इंच. तर यानुसार आपलं शोल्डर किती मायनस होतं ते आपल्याला रेडी शोल्डर चार्टमध्ये बघायचं आहे. तर रेडी शोल्डर चार्ट आपल्याला 2 ते 2.25 असा ह्या चार्टमध्ये आपल्याला आपलं मेजरमेंट टाकून बघायचं आहे. तर इथे दिलं आहे नेक डीप. तर नेक डीप किती आहे आपला 7 इंच. तर हे बघा, इथे देखील आहे, पण जिथून सुरुवात होती तो आपल्याला घ्यायचा आहे. तर हा हे बघा 7 ते 9 यामध्ये आपल्याला नेक डीप घ्यायचा आहे. त्यानंतर रेडी शोल्डर दिलं आहे आपल्या इथं. नेकचा पॅटर्न कोणता आहे आपला, राऊंड नेक आहे. तर हे बघा, इथं राऊंड नेक. तर मायनस किती होतं आहे 2.5 इंच मायनस होतं आहे. हे बघा, तुम्हाला देखील सेम याच पद्धतीने तुमचे मेजरमेंट टाकून शोल्डर मायनस करायचं आहे. तर आपलं शोल्डर किती आहे आता फुल 16 इंच आहे. त्यानंतर आपल्याला मायनस करायचं आहे 2.5 इंच. तर किती झालं 13.5. तर भागिले 16
मायनस करायचं 2.5 इंच, तर किती झालं, 1 मिनटं, 16 मायनस 2.5 इंच, तर किती झाले 13.5. तर भागिले याला 2 करायचे, म्हणजे याचं निम्म घ्यायचं, तर किती आलं 6.25. तर इथून आपल्याला 6.25वर मार्किंग करायची. इथून एक 6.25 मार्किंग करते. नंतर या छातीच्या लाईन पण सेम 6.25 मार्किंग करायची. तर हे बघा इथं पण 6.25 मार्किंग करून घेते. आता आपण इथं स्ट्रेट लाईन देऊन घेऊ. तर हे बघा इथं मी अशी स्ट्रेट लाईन देऊन घेते. त्यानंतर बघा आपली ही जी लाईन आहे हिचा आपल्याला सेंटर काढायचा आहे. तो कशासाठी, आर्महोल ड्रॉ करण्यासाठी. तर त्यासाठी आपल्याला ही जी लाईन आहे इथे वर टेप ठेवायचा, असा सेंटरवर एक मार्किंग करायची. तर बघा इथे मी सेंटरवर एक अशी मार्किंग करते. त्यानंतर आपल्याला आतमध्ये यायचं आहे 2 लाईन इतकं. तुमची साईज कोणती पण असू द्या, तुम्हाला आतमध्ये 2 लाईन इतकं मार्किंग करायचं आहे. त्यानंतर बघा क्रॉसमध्ये मार्किंग किती करायचं आहे. आज आपली चेस्टची साईज किती आहे, आज आपली चेस्टची साईज आहे 42. त्यामुळे आपण क्रॉसमध्ये मार्किंग करणार आहे 1 इंच. बॅकला केली होती 1.25 इंच. तुमची चेस्ट जर 40च्या आत असेल, तुम्हाला बॅकला करायचं आहे 1 इंच आणि फ्रंटला करायचं आहे 1.25 इंच. पण आज आपली चेस्ट 42 आहे, त्यामुळे आपण फ्रंटला केली 1.5 इंच आणि बॅकला केलं आहे, नाही फ्रंटला केलं आहे 1 इंच आणि बॅकला केलं आहे 1.25 इंच. 1 मिनटं, फ्रंटला आपण 1.25 इंच केलं आहे आणि बॅकला नाही, फ्रंटला आपण 1 इंच केलं आहे आणि बॅकला 1.25 इंच केलं आहे. लक्षात घ्या, गोंधळ नका करू. तर हे बघा इथून आता आर्महोलचा शेप देऊन घ्यायचा आहे आपल्याला. तर आर्महोलचा शेप मी देऊन घेतला आहे. त्यानंतर बघा तुम्हाला हे जे मायनस झालेले शोल्डर आणि इकडे जे जॉईंट केलं आहे आपण 2.5 इंचाला, त्याचा आपल्याला सेंटर काढायचा आहे. तर इथून बघा मी असा टेप ठेवते, सेंटरवर एक मार्किंग करायची आपल्याला. त्यानंतर टेप आपल्याला अशा पद्धतीने ठेवायचं आहे. बघा टेप ठेवायचा अशा पद्धतीने. त्यानंतर बघा आपल्याला मेजरमेंट टाकायचं आहे पुढच्या गळ्याचं. तर पुढच्या गळ्याचं नेक डीप किती आपला 7 इंच. त्यानंतर बघा आपलं शोल्डर टू अपेक्सचं मेजरमेंट टाकायचं आहे. तर साईज आपली प्लस आहे, त्यामुळे शोल्डर टू अपेक्स किती आहे आपल्या इथं 12 इंच. पण इथं मी अर्धा इंच प्लस करून 12.5 मार्किंग करते. तर अर्धा इंच प्लस का करतो आपण, कारण इथं वरती शोल्डर जॉईंटसाठी जातं, त्यामुळे अर्धा इंच प्लस करणं कंपल्सरी आहे. त्यानंतर आपल्याला उंचीची मार्किंग करायची. तर उंची आपली 17 आहे, पण आपण फ्रंटला किती 1.5 इंच वाढवत असतो. 1.5 इंच वाढवणं कंपल्सरी आहे. बॅकला आपण 1 इंच वाढवतो, फ्रंटला आपण 1.5 इंच वाढवतो. तर इथं आपण आता स्ट्रेट लाईन देऊन घेऊ. त्यानंतर इथे देखील एक अशी लाईन देऊन घेऊ. ही आपली आहे पुढच्या गळ्याची मार्किंग. त्यानंतर बघा आता इथं जेवढं मायनस झाले सेम आपल्याला इकडे देखील मायनस करायचं आहे. तर इथे चेक करून घेते मी. तर बघा किती मायनस होत आहे, सेम इकडं मायनस करायचं आहे. तर आपण स्ट्रेट लाईन देऊन घेऊ. त्यानंतर बघा स्केल आपल्याला ह्या छातीच्या लाईनच्या अशी वरती ठेवायची. हे बघा अर्धा इंच वरती ठेवायची छातीच्या लाईनच्या. आपला पुढचा गळा जर या छातीच्या लाईनच्या खाली जात असेल तर आपल्याला वरतून मायनस करायचं आहे 2 लाईन इतका. मायनस करणं कंपल्सरी. तुमची साईज कोणती पण असू द्या, त्याला काही नाही होत, पण मायनस करणं कंपल्सरी आहे. तुम्ही जर मायनस केलं नाही तुमचा गळा लूज पडेल, शोल्डर लूज पडतील, त्यासाठी मायनस करायचं. हे बघा तर इथं अर्धा इंचावर आपण असे स्केल ठेवली. तर इथं चेक करून घेते का आपला गळा कुठे येतो आहे. तर आपला गळा बघा ह्या अर्धा इंचावर पण येत नाही आणि अर्धा इंचाच्या खाली पण येत नाही. तर आपला गळा अर्धा इंच त्या स्केलच्या आतमध्ये, म्हणजे आपला गळा हा स्केलच्या आतमध्ये म्हणजे इथे आहे आपला गळा. आणि तुमचा गळा जे स्केलच्या लाईनच्या खाली जात असेल तर तुम्हाला वरतून 2 लाईन इतकं मायनस करायचं आहे. आता आपण इथं काहीच मायनस करणार नाही, कारण आपला जो गळा आहे तो बघा ही जी मार्किंग आहे अर्धा इंच, तिच्यापेक्षा आपला जो गळा आहे त्याची मार्किंग आपली अर्धा इंच वरती. त्यामुळे जर गळा तुमचा स्केलवर असेल किंवा स्केलच्या खाली असेल तर तुम्हाला वरतून 2 लाईन इतकं मायनस करायचं आहे. आता आपण इथं काही मायनस करणार नाही, कारण आपला गळा स्केलच्या खाली जात नाही किंवा स्केलवर पण नाही. तर इथं रेडी शोल्डरचं मार्किंग करते. रेडी शोल्डर आहे 2.5 इंच, 1 इंच प्लस केले 3.5 व मार्किंग करते. इथं गळा रुंदी चेक करून घेते 3.25 आली. तर सेम इथे देखील 3.25 घेते आणि इथं बॉक्स बनवून घेते. आता राऊंडच शेप आहे, पुढच्या गळ्याचा राऊंड शेप देऊन घेऊ आपण. हे बघा इथे.
त्यानंतर बघा आपले शोल्डर हे सरळ नसतात, थोडेसे क्रॉसमध्ये असतात, त्यामुळे इथं आपल्याला मार्किंग करायची आहे 2 लाईन इतकं असं या आर्महोल ड्रॉ केला आहे त्या लाईनवर, आणि ती आपल्याला ह्या रेडी शोल्डरच्या मार्किंगला जॉईंट करायची. तर बघा इथं असं हे एवढं आपण मायनस केलं, हे क्रॉसमध्ये जॉईंट करणं कंपल्सरी आहे. त्यानंतर बघा आता आपली ही फ्रंट पार्टची एवढी गळ्याची ड्राफ्टिंग झाली. आता आपण इकडं कमरच्या साईडला येऊ. तर इथं बघा आपण शोल्डर टू अपेक्सचं मेजरमेंट टाकले, तर यावर आता आपल्याला अपेक्स टू अपेक्स टाकायचं आहे. तर आपला अपेक्स टू अपेक्स आहे 8 इंच, त्याचं निम्मं घ्यायचं. तर निम्मं किती होईल? 4 इंच. तर हे बघा इथून फोल्ड बाजूकडून टेप ठेवायचा आणि 4 इंचावर मार्किंग करायची इथं. आता इथं आपण 4 इंच केली, तर कमरच्या जी लाईन आहे त्यावर आपण करणार आहे 3.5 इंच, अर्धा इंच कमी करून इथं मार्किंग करायची असते. समजलं? इथं 4 केली तर इथं 3.5 केली. तुमची जेवढं येईल त्यापेक्षा तुम्हाला इथं जेवढं आलं आहे त्याच्यापेक्षा अर्धा इंच इथं कमी घ्यायचं आहे. त्यानंतर बघा आपल्याला आता साईजनुसार टक्स घ्यायचा आहे. तर आज आपली साईज किती आहे? 42. त्यानुसार मी तुम्हाला इथं टक्स दाखवते. तर बघा हा आहे टक्स चार्ट. आपली साईज किती आहे? 42. तर कोणत्या लाईनमध्ये येते? दुसऱ्या लाईन 36 ते पावणे 45 पर्यंत. तर हे बघा इथपर्यंत येते. तर आपला आर्महोलचा टक्स येणार आहे 1.5 इंचचा, वेस्टचा टक येणार आहे 3 इंचाचा. तुम्हाला या साईजनुसारच तुमच्या साईज बघायची आणि त्यानुसार तुम्हाला टक्सचं मार्जिन घ्यायचं आहे. तर आपण आता कमरमध्ये टक्स किती घेणार आहे? 3 इंचाचा. तर इथून बघा जी मार्किंग केली तिथून 3 इंचावर असा मार्क करून घेते आणि हे आपल्याला शोल्डर टू अपेक्षा लाईनला जॉईन करून घ्यायचं आहे इथे. तर इथे देखील असं जॉईन करून घेते. त्यानंतर बघा इथं आपल्याला आता कमरची मार्किंग करायची. तर कमर किती आपली? 38. तर 38 भागिले 4 करायचं आहे. त्यामध्ये कुठल्याही प्रकारची लुझिंग द्यायची नाही. तर इथं आपण 9.5 मार्किंग करू कमरची. तर इथे मी 9.5 मार्किंग करते कमरची. त्यानंतर बघा हा टक्स किती घेतला आपण? 3 इंचाचा. तर जेवढा टक्स घेतला आहे त्याचं देखील मार्जिन घ्यायचं आहे, कारण टक्स आपला मायनस होत असतो, त्यामुळे टक्स आपण मार्जिन घेत असतो. त्यानंतर पुढे मी शिलाई मार्जिन घेऊन घेते. तर इथं शिलाई मार्जिन घ्यायची आहे 1.5 इंच. तर हे बघा इथं शिलाई मार्जिन घेते 1.5 इंच. आता आपण हे मेजरमेंट जॉईन करू इकडे. तर इकडे देखील सेम. त्यानंतर बघा आता आपल्याला ही जी लाईन आहे हिच्यावर आपल्याला 3 सेंटर काढायचे. तर हे आपल्याला हे जो टक्स आहे तो असाच नाही ठेवायचा आहे, त्याला आकार द्यायचा आहे. त्यासाठी बघा आपल्याला इथून असा टेप ठेवायचा, सेंटरवर एक मार्किंग करायची, तर पुन्हा तिथून एक टेप ठेवायचा, पुन्हा एक मार्किंग करायची. म्हणजे या लाईन आपल्याला 3 सेंटर हवे ते पण सारखे. तर हे बघा टेप असाच फोल्ड मी खाली घेते, तिथं मार्किंग करून घेते. म्हणजे या लाईन आपण 3 सेंटर काढले. तर कमरचा जवळचा जो सेंटर आहे हा, तर यापासून आपल्याला अर्धा इंच बाहेर जायचं आहे. त्यानंतर मधल्या सेंटरपासून 2 लाईन इतकं बाहेर जायचं आहे. हे बाहेर जाणं कंपल्सरी आहे, तुमची साईज कोणती पण असू द्या. त्यानंतर बघा आपण हे असं जोडून घेऊ स्केलने. ते इथं मी असं जोडून घेतलं. त्यानंतर इथून असं एक लाईन इतका असा शेप देऊन घ्यायचं आहे. बघा शेप देऊन घेतला. त्यानंतर हे टक्स आपल्याला असाच ठेवायचा नाही आहे, तो चेक करून घ्यायचा आहे. तुम्ही जर चेक नाही केला तो शिलाईमध्ये कमी जास्त होईल, त्यासाठी आपल्याला चेक करायचं आहे. आणि एक लक्षात घ्या, आपल्याला मेन जे असतं ते सेंटरला, बस पॉईंटच्या सेंटरला आपल्याला कापड जास्ती लागतं. तर इकडनं साईडनी ते कापड जास्त झाल्यावर क्रीज येते तिथं, त्यामुळे ते आपल्याला मायनस करायचे असते. त्यामुळे आपण हा टक्स मेजर करून जेवढं अंतर येतं त्याचं तिथं डबल घेतो. तर हा टक्स किती आला आहे आपला? 6 इंचाचा. तर आता हा देखील सेम पाहिजे आपल्याला, त्यासाठी आपण ही लाईन चेक करून घेऊ. तर हे बघा इथं येतं आहे 6 इंच, म्हणजे अर्धा इंचाला एक लाईन वरती असं आपलं टक्समधला गॅप येतोय. तर आपल्याला इथं किती घ्यायचं आहे? फिटिंगच्या लाईनवर 1.25 इंच घ्यायचं आहे. तर हे बघा इथं 1.25 इंच मार्किंग केली. आर्महोलमध्ये अर्धा इंच आणि वरती एक लाईन. हे बघा इथं हे मायनस करणं कंपल्सरी आहे. तुम्ही जर मायनस केली नाही, साईड फिटिंगला तुमचे तिथं वरतून जे ब्लाऊज आहे ते फोल्ड होईल खालून आणि तिथं चुन्या देखील पडतील, त्यासाठी ते मायनस करून घ्यायचं. त्यानंतर बघा स्केल अशा पद्धतीने ठेवायची आणि इथं अशी लाईन ओढून घ्यायची. त्यानंतर बघा इकडे देखील आपल्याला तेवढंच मायनस करायचं आहे. इथे जेवढं केलं आहे तेवढं इथं किती करू आपण? अर्धा इंच आणि वरती एक लाईन.
तर स्केलने आपण इकडं असं जोडून घेऊ. त्यानंतर बघा आपल्याला आता हा टक्स घेतला आपण 3 इंचाचा, त्यामुळे आर्महोलमध्ये पण टक्स घेणं गरजेचं आहे. तुम्ही जर आर्महोलमध्ये टक्स घेतला नाही, तुमचा आर्महोल इथं असं चुन्या पडतील. त्यामुळे आपल्याला इथं आर्महोलमध्ये टक्स घेणं गरजेचं आहे. तर हा 3 इंचाचा घेतला आहे, तर त्याचा निम्मा आपल्याला घ्यायचा आहे 1.5 इंच. तर हे बघा या छातीच्या लाईनवर टेप असा ठेवायचा, जिथं मॅच होतोय तिथं मार्किंग करायचं. त्या 1.5 इंचाचा आपल्याला निम्मा घ्यायचं आहे आणि जे मार्किंग केलं आहे त्याच्या दोन्ही बाजूने मार्क करायचं आहे. तर हे बघा इथे मी असं मार्किंग करते. इकडे देखील सेम पूर्ण टक्स आपल्याला अर्धा इंचाचा गॅप ठेवून चेक करायचा आहे. तर किती येतोय तो 1.5 इंच. तर आपण आता स्केलनी हे मार्किंग शोल्डर टू अपेक्सच्या लाईनला असं जॉईंट करून घ्यायचं आहे बघा असं. तर इथे जॉईंट करून घेतलं. त्यानंतर हे टक्स देखील आपल्याला चेक करून घ्यायचे आर्महोलमधले. तर अगोदर आपण हा जो गळ्या काढला आहे तो चेक करू. तर हा किती 7 इंचाच्या वरती एक लाईन. तर सेम आपल्याला हा देखील पाहिजे आहे. तर एवढा बाहेर जातोय, जाऊ द्यायचा आहे, काही हरकत नाही. त्याला आपण मार्क करायचं आणि ही जी लाईन ड्रॉ केली या लाईनला आपल्याला तो जॉईंट करायचा आहे. तर बघा ही या फिटिंगच्या लाईन कशा पद्धतीने सेम त्या पद्धतीने स्केल ठेवायची आणि इकडं असं जॉईंट करून घ्यायचं. जॉईंट केलं. आता आपण इथं नवीन आर्महोलचा शेप देऊन घेणार आहे. तर हे बघा इथं मी असा नवीन आर्महोलचा शेप देऊन घेते. अशा पद्धतीने आता मार्किंग केली. तर आपला एक टक्स राहिला आहे तो म्हणजे सेंटरचा. तर इथं आपण सेंटरला पण एक टक्स घेणार आहोत. तो घेणार आहे 1 इंचाचा. ही जी लाईन ड्रॉ केली हिच्या दोन्ही बाजूने अर्धा अर्धा इंच मार्किंग करायचं आणि असं जोडून घ्यायचं ती मार्किंग. बघा बेसिक आपली एवढी ड्राफ्टिंग राहती प्रिन्सेस कट 1 टक्स 4 टक्स ब्लाऊजला. तर ही आपण बेसिक ड्राफ्टिंग केली. या ड्राफ्टिंगवरूनच आपण कटोरी ब्लाऊजची कटिंग करत असतो. तर आता हे बेसिक झालं आहे. आता आपण यावर कटोरी ब्लाऊजची ड्राफ्टिंग करणार आहे. आता आपल्याला इथं कटोरीची मार्किंग करायची. तर ती कशा पद्धतीने करायची तर बघा आता तुमच्याकडं जर शोल्डर टू लोअर चेस्टचं मेजरमेंट असेल तर ते तुम्हाला इथं टाकायचं आहे, इथं जे सेंटर काढला होता तिथून. पण आता जर नसेल, आता माझ्याकडे नाही आहे, क्लायंटने दिलेलं नाही, तर मी कसं करेल बेल्ट किती इंचाचा तयार हवा आहे त्यानुसार मार्किंग करेल. आता बेल्ट मला हवा आहे मला 3 इंचाचा तयार. तर मी इथं 2.5 इंचाचा तयार हवा आहे तर 3 इंचावर मार्किंग करेल. तुम्हाला जेवढा बेल्ट हवा आहे त्यानुसार मार्किंग करायची. तर इथं मला बेल्ट मी इथं 2 इंचाचा बेल्ट ठेवते. तर बेल्ट 2 इंचाचा ठेवणार आहे तर 2.5 इंचावर मार्किंग करते. तरी बघा इथं 2.5 इंचावर अशी मार्किंग करून घेते. तुम्हाला जेवढा बेल्ट हवा आहे त्यानुसार मार्किंग करायची. तर हे बघा इथं असं जिथून मायनस झालं आहे तिथून सेम मार्किंग करून घेते. तर सेम आपल्याला मार्किंग करून घ्यायची. हे बघा या आहे आपली क्रॉसपट्टी, आपण त्याला बेल्ट म्हणतो, तिची आपण इथं मार्किंग करून घेतो. तर हे बघा अशी मार्किंग करून घेतली. ती आता आपण स्केलनी जॉईन करणार आहे. तर इथं बघा असं जॉईन करून घेतली. त्यानंतर इकडे देखील असं जॉईन करून घेतली. त्यानंतर बघा आपल्याला ही जी क्रॉसपट्टी ती अशी सरळ ठेवायची नाही. तर त्यासाठी आपण इथं 1.5 इंच ते 1 इंचापर्यंत वरती मार्किंग करू शकतो. तर मी इथे 1 इंचावर मार्किंग केली आणि असं क्रॉसपट्टीचा आकार ड्रॉ करून घेतली. हे बघा अशा पद्धतीने त्या क्रॉसपट्टी आपली आकार तयार झाली. त्यानंतर आपल्याला आता कटोरीची मार्किंग करायची. त्यासाठी काय करायचं इथं शोल्डर टू अपेक्स आणि जो बेल्ट आपण तयार केला आहे त्याचे आपल्याला गॅप चेक करायचा आहे. तर इथं गॅप किती येतो आहे 3.5 इंच. बघा टेप कुठे ठेवला आहे आणि कुठला गॅप चेक करते ते जरी व्यवस्थित बघा. तर बघा शोल्डर टू अपेक्स आणि बेल्टची मार्किंग केली, तिथून गॅप चेक केला, इथून आपल्याला त्या गॅपवर सेम इथं देखील तेवढंच मार्किंग करायचं. हे बघा इथं जेवढा गॅप होता सेम इकडे देखील तेवढाच गॅप मार्किंग केलं. त्यानंतर बघा इथं आपल्याला किती येतो आहे चेक करायचं आहे. तर इथं येतो आहे 4.25. तर सेम आपण इथं 4.25 मार्किंग करून घेऊ. स्केलने अशी स्ट्रेट लाईन देऊन घेते. त्यानंतर बघा आपल्याला इथं देखील मार्किंग करायची. तर मी इथं देखील 3.5 इंचावर अशी मार्किंग करून घेते, कारण आपल्याला कटोरी सेम पाहिजे म्हणजे सेम हवी आहे सारखी. तर त्यासाठी आपण इथे जेवढा गॅप आला तो इथं टाकला, त्यानंतर इथं देखील टाकला आणि इथं गॅप टाकल्यानंतर इथून आपल्याला टेप ठेवून या फिटिंगच्या लाईनपर्यंत चेक करायचं आहे किती आलं आहे. ते सेम आपल्याला बेल्टच्या याच्यावर मार्किंग करायचं आहे. आता इथं बघा गळ्याच्या साईडने 1 इंचावर मार्किंग करते. तर इथं गळ्याची लाईन आहे, तर इथं 1 इंचावर कुठं टच होतं आहे तिथं मी मार्किंग करून घेते अशा पद्धतीने.
झाले. तर आपल्याला आता कटोरीचा आकार देऊन घ्यायचा आहे. हे बघा अशा पद्धतीने. तर मार्किंग जरी इथं केलं असेल पण जी कटोरी ती आपली साईजनुसारच येणार आहे, त्यामुळे तर हे बघा अशी मी कटोरीचा आकार इथं ड्रॉ करून घेतला. आता बघा तुमचा हा गॅप जशी साईज वाढत जाईल तसा हा गॅप कमी कमी भेटत जाईल, कारण कटोरीला तुम्हाला कवर करायचे लागेल ते इकडे इकडे सरकत जाईल आणि जसा साईज कमी होईल तसा तसा हा गॅप जास्त भेटत जाईल, लक्षात घ्या. तर आपल्या आता एवढी मार्किंग झाली. आता आपण ही कट करून घेऊ कटोरी ब्लाऊजची. तर हे बघा इथं मी आता कट करून घेतली. आता जसं मायनस केलं आहे सेम त्या पद्धतीने कटिंग करायची आपल्याला. फिटिंगची लाईन कट करून घेतली. तुम्ही याच मेथडने तुमच्या साईजची कटोरी तुम्ही बनवू शकता. कटोरी ब्लाऊज तुमची साईज कोणती पण असू द्या, तुम्हाला सेम हीच मेथड फॉलो करून कटोरी ब्लाऊज कट करायचं आहे. त्याचं मायनस शोल्डरची जी लाईन कट करते, आर्महोल कट नाही करत आहे, एक्स्ट्राचा आहे ते घेऊन घेते, नंतर आपण कट करतो आर्महोल. तर हे बघा तर आपलं तर एवढी कटिंग करून घेतली. त्यानंतर आपण टक्स कट करू, कारण टक्स कट झाल्याशिवाय आर्महोलमधला जो टक्स आहे तो आपला मायनस होणार नाही. त्यासाठी आपल्याला अगोदर टक्स कट करावं लागेल. तर इथे मी असा टक्स कट करून घेतला. त्यानंतर बघा हा जो टक्स आहे आपल्याला हा आता मायनस करायचा आहे. तर ही जी मार्किंग केली सेम आपण त्यावर असा टक्सची हे बघा अशा पद्धतीने मायनस करून घेतला. आता इथं बघा हा जो कटोरीचा आकार आहे तो थोडा मागे पुढे होत असेल तर तुम्हाला इथं असा शेप देऊन घ्यायचा. तर हे बघा इथं मी असा कटोरीचा शेप देऊन घेतला. आपला आर्महोल जो आहे नवीन ड्रॉ केलेला तो आपला इथे जॉईंट होतोय बघा इथे. आता आपण तो कट करून घेऊ आर्महोल. तुम्हाला सेम याच पद्धतीने कटिंग करायची. तर हे बघा मी आता आर्महोल कट करून घेते. हे बघा आर्महोल कट करून घेतला. त्यानंतर बेल्ट आहे तो देखील कट करून घेऊ आपण. तर इथं बघा इथून अशी बेल्टची कटिंग करते मी. इकडे देखील सेम. नंतर बघा आपल्याला आता कटोरी कट करून घ्यायची. तर मी आता कटोरी कट करून घेतली इथं. हे बघा कटोरी कट करून घेतली. आता हे दोन्ही पार्ट आपण बाजूला घेऊ आणि हे बघा हा कटोरीचा हा टक्स आहे हा देखील मायनस करायचा आहे आपल्याला. तर हे बघा इथं मी हा देखील असा मायनस करून घेते. आता आपल्याला कटोरी वाढवायची. तर हे बघा अशा पद्धतीने कटोरी मी दुसऱ्या पेपरवर ठेवून आणि वाढवून घेतली. वाढवून नाही, जशी ॲज इट इज तशी ड्रॉ करून घेतली. फक्त हा जो टक्स आहे तो 2 लाईन इतका आतमध्ये मार्क केला आहे. बघा अशा पद्धतीने ही आपली कटोरीची अशा पद्धतीने मी मार्किंग करून घेतली. फक्त टक्स 2 लाईन इतका आतमध्ये मार्किंग करून घेतला आहे. त्यानंतर बघा ही कटोरी आपल्याला चहू बाजूने अर्धा इंच वाढवायची शिलाई मार्जिनसाठी. तर हे बघा इकडनं मी अर्धा इंच वाढवते, इकडनं देखील सेम आणि इकडनं देखील सेम. अशी आपल्याला पूर्ण कटोरी ही आता इकडनं जॉईंट होणार आहे. त्यामुळे तुम्ही जेवढी शिलाई मार्जिन घेत असाल तर मी अर्धा इंच घेतली, तर अर्धा इंच अशी वाढवून घेतली. त्यानंतर इकडे देखील आपल्याला सेम अशी अर्धा इंच वाढवून घ्यायची आहे बघा इथे. तर इथे मी अशी अर्धा इंच वाढवून घेतली. त्यानंतर बघा इकडे देखील सेम अशी इथं खाली देखील वाढवून घ्यायची आहे बघा. इथून देखील मी अशी अर्धा इंच अशी वाढवून घेते. आपल्याला फक्त जे स्टिचिंगला लागेल त्यासाठीच आपण अर्धा इंच वाढवतोय, बाकी कुठेही काही नाही वाढवायचं आहे. टक्स मार्जिन वगैरे सेम अशा पद्धतीने आता वाढवून घेतली. आता कट करून घेऊ. तर हे बघा मी आता इथं कटोरी कट करून घेतली. फक्त आपल्याला गळ्याच्या साईडने कटोरी वाढवायची नाही, बाकी सगळीकडे कटोरी वाढवून घ्यायची आहे. तर टक्स कट करून घेतली मी. नाही कट केला तरी चालेल, तुम्ही डायरेक्ट ब्लाऊज पीस अशाच पद्धतीने मार्किंग केली तरी चालेल, पण मग मी कट करून घेते. त्यानंतर इकडे देखील वाढवलेले ते कट करून घेते. हे बघा अशा पद्धतीने आपण कटोरी वाढवून घेतली आहे. तर आता हा टक जेव्हा तुम्ही स्टिच करशाल तेव्हा कटोरीचा तो
जो पप आहे हे बघा अशा पद्धतीने आपली कटोरी तयार होईल. तर आता कटोरीची एवढी कटिंग झाली. आता आपण बॅक पार्टवर ठेवून या अगोदरच्या व्हिडिओमध्ये जो बॅक पार्ट मार्किंग केला होता तो आता आपण या व्हिडिओत कट करून घेऊ. तर बघा हा बॅक पार्ट घेतला आहे. आता ह्या बॅक पार्टवर आपल्याला हा जो फ्रंटचा पार्ट आहे तो इथून असं इथून 2 लाईन इतकं गॅप ठेवून आपल्याला असा ठेवायचा आहे. जो फिटिंगची जी मार्जिनची लाईन आहे तिला असा टच करून ठेवायचा आहे. त्यानंतर बेल्ट घ्यायचा आहे. बेल्ट देखील सेम हे बघा अशा पद्धतीने आपल्याला बेल्ट पण याला टच करून ठेवायचं आहे आणि जसं मार्किंग होतं आहे तसं मार्किंग करून घ्यायचं आहे. इकडे देखील सेम ते बघा मार्किंग करून घेतली. आता हे बाजूला ठेवते. इथं आपल्याला अशी एक लाईन स्ट्रेट द्यायची. त्यानंतर इकडे देखील बघा अशी लाईन देऊन घेतली. आता हा जो आर्महोल आहे तो आपल्याला असा इथे टच करायचा आहे बघा असं जॉईंट करून घ्यायचा. तर आर्महोल जॉईंट करून घेतला. त्यानंतर बघा इथं आता आपल्याला मागच्या गळ्याची उंची चेक करून घ्यायची आहे किती हवी. तर आता मी इथं मागच्या बॅक पार्टची उंची चेक करते. तर हे बघा तर इथं मी बॅक पार्टची उंची ठेवणार आहे 16 इंच, म्हणजे ती शिवून 15 इंच तयार होईल. तर त्यासाठी मी 16 इंच मार्किंग करते. त्यानंतर इथं अशी लाईन देऊन घ्यायची. तर हे बघा अशा पद्धतीने आता बॅक पार्टची आपण कटिंग करून घेतली. आता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथं बेल्टची देखील मार्किंग करून घ्यायची. तर तुम्हाला मागच्या गळ्याची मार्किंग करण्यासाठी बेल्टची मार्किंग करावं लागेल. तर इथं बेल्टची मार्किंग करायची आहे. तर हे बघा 7 इंचाचा बेल्ट आहे आपला. त्यानंतर आपल्याला इथं ते अशी एक स्ट्रेट लाईन बनवून घेतली. इथं गळा रुंदी चेक करायची किती येते 3 इंच. तर सेम इथं देखील 3 इंच घेते मी. बॉक्स बनवून घेते. तर फ्रेंच कवने आपण गळ्याचा शेप देऊन घेऊ कारण आपला गळा राऊंडच आहे. तर हे बघा इथं गळ्याचा शेप देऊन घेतला. अशा पद्धतीने आपण मागच्या गळ्याची देखील मार्किंग करून घेतली. आता आपण कट करून घेऊ बॅक पार्ट. जसं आपण मायनस केलं आहे सेम त्या पद्धतीने मार्किंग करायचं आहे. ते बघा इथं असं मार्क करून घेतली. ते कट करून घेतली मार्क केलेलं. तर जो बॅक साईडचा गळा आहे तो देखील कट करून घेते. तुम्ही याच पद्धतीने सेम तुमची साईज कोणती पण असू द्या तुम्ही या मेथडने कटोरी ब्लाऊज कोणत्या पण साईजची कटिंग करू शकता. फक्त तुमचे जिथं चेंजेस आहे तिथं तुम्हाला चेंजेस करून कटोरी ब्लाऊज कटिंग करायची. हे बघा आर्महोल कट करून घेतली. हे बघा अशा पद्धतीने आपला बॅक पार्ट पण कट झाला आहे. तर बॅक पार्टमध्ये कुठेही काही वाढवायचं नाही. तो ॲज इट इज जसा आहे तसा फोल्ड बाजूकून आपल्याला अस्तरवर ठेवायचा आहे. तर हा बघा आता ही आपली क्रॉसपट्टी. तर क्रॉसपट्टी कुठे वाढवायची लक्षात घ्या. तर आता क्रॉसपट्टी आपण वरतून कटोरीला आणि फ्रंटला जॉईंट होणार आहे. त्यामुळे इकडून आपल्याला वरतून शिलाई मार्जिन घ्यायची अर्धा इंच. खालून ॲड आहे पण वरतून घ्यायची. त्यानंतर साईडने आहे हुकपट्टीसाठी अर्धा इंच वाढवायची क्रॉसपट्टी समजा. त्यानंतर बघा फ्रंटचा पार्ट बघा हा आपल्याला कटोरीला असा इथं जॉईंट होणार आहे. बघा अशा पद्धतीने आपला जॉईंट होणार आहे. त्यामुळे आपल्याला इथून खाली अर्धा इंच शिलाई मार्जिन घ्यायची कारण हे दोन्ही पार्ट आपल्या कटोरीला अटॅच होणार आहे. त्यामुळे इथून अर्धा इंच शिलाई मार्जिन वाढवायची आणि इकडनं देखील अर्धा इंच शिलाई मार्जिन वाढवायची कारण हा पार्ट इथं जॉईंट होणार आहे. त्यामुळे आपल्याला बाकी सगळी शिलाई मार्जिन ॲड आहे. फक्त आपल्याला जे पार्ट जॉईंट करायचे आहे तिथे शिलाई मार्जिन ॲड करायची. आणि स्लीवची कटिंग आपण स्लीवचा सेपरेट व्हिडिओ बनवला आहे का फार्मा कशा पद्धतीने बनवायचा कोणत्या पण साईजचा तुमची साईज कोणती असू द्या. तुम्ही तो व्हिडिओ बघितला नसेल तर चॅनलला अपलोड आहे ऑल साईज स्लीव फार्मा कटिंग. तर ते नक्की जाऊन चेक करा. अशा पद्धतीने आपण 42 साईजच्या कटोरी ब्लाऊजची सर्व कटिंग ड्राफ्टिंग इथं डिटेलमध्ये बघितली आहे. डिटेलमध्ये आपण कटोरी ब्लाऊजची इथं कटिंग बघितली आहे. तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा. आपल्या चॅनलला कोणी काही नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा. तुमचे काही डाऊट असतील तर कमेंट करा. मी नक्कीच सोडवण्याचा प्रयत्न करेल. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.